चल सुरू. नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या वेबसाईटवर. वे बोट्यो या कच या बे, आजचा व्हिडिओ सर्वांच्याच कामाचा आहे. या रप या आले का? जिवंत आहे वाटते तुम्ही, या पटपट लक्ष द्या. वाटतो आज आपण पाहणार आहे शेत कसे मोजावे. आता तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो, एवढे पाहणारे अर्ध्यापेक्षा जास्त कास्तकाराचे पोट्टे असन, त्याच्याकडे वावर असन, पण त्या डोंबड्याले वावर नाही मोजतायत. त्याच्या बापानं जर म्हणलं अबे ह्या टेप घेऊन मोजबूर आपलं वावर किती आहे, तर ठीक आहे ह्या धुरा दाबून राहिला आपला, तर तुम्हाला सांगतो वावरच मोजता येत नाही. सोयाबीन सोगायला लोक येते, ठीक आहे, सोयाबीन सोगायला त्याला सांगावं 8 एकर आहे, तो म्हणते नाही ना एवढं मोठं वावर आहे म्हणते, 10 एकर असन म्हणते हे, ठीक आहे, धुऱ्यावरूनच पाहिजे तो 10 एकर आहे म्हणते, 10 एकराचे पैसे लागन म्हणते. असं राग तर कवा कवा असा येते का, ह्या धराव टेप ना त्याच्या हातात द्या, त्याला म्हणा मोज. कवा कवा तर म्हणते आम्ही मोजून पाहिन. आपणच टेप आणायचा मोठावाला, तो मोठा येते टेप तो द्याचा त्याच्यापाशी, मोज म्हणाले काले. अबे वावरच नाही मोजता येत त्याले कुठं वावर मोजता येते भेंड. ट्रॅक्टरवाले तुम्हाला सांगतो, ठीक आहे, ट्रॅक्टर वावरात नेते, ठीक आहे, वावर राहते 6 एकर, कास्तकार सांगते त्याला 5 एकर आहे म्हणते. तो तिकडं त्याचे पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले म्हणते, थो बी खमसाडून सांगते ना 1200 रुपये एकर, ह्या त्याला 1 एकर कमी सांगते कास्तकार, ठीक आहे. माय वावर राहते 6 एकर, ते म्हणते 5 एकराची पट्टी आहे. आता थो कायले भेंडाले मोजायला जाते, ठीक आहे, वावर किती आहे का आहे. असे लय दुनियाभराचे प्रश्न आहे का वावर मोजायचं कसं, ठीक आहे. मले जर माय वावर एकरात मोजायचं आहे तर कसं मोजायचं, दुनियाभराचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, शिकलं सवरलं पोट्ट असन, इंजिनिअरिंग केलं असन, त्याला बी मोजता येत नाही. ते सिव्हिलचं असन तर थोडंफार समजून तरी त्याले, बाकी इंजिनिअरिंगच्या पोट्टेले सुद्धा डोंबड्याले मोजता येत नाही का वावर किती आहे. त्याच्या बापानं जर टेप दिला आणि त्याच्या हातात, ए बाबू ह्या टेप घेरे वावर मोज बरं आपलं, ठीक आहे, तुम्हाला सांगतो त्या पोट्टेले बी वावर नाही मोजता येत आहे का नाही. आणि त्याच्या बापाले जर संत्रा लावायचा आहे वावरात, डाळिंबाचा बगीचा लावायचा आहे, सीताफळाची बाग लावायची आहे, ठीक आहे, अंजिराची बाग लावायची आहे, कोणाला मोसंबी लावायची आहे, तर आपल्यापाशी 2 एकर वावर आहे, 2 एकराच्या पट्टीत संत्रा किंवा मोसंबी लावायची आहे, तर ते संत्रा किंवा मोसंबी किंवा डाळिंब किंवा सीताफळ किंवा अंजीर, ठीक आहे, हे मले, ठीक आहे, 10 बाय 20 फुटावर लावायचं आहे. तर ते लावायचं कसं, किती कलमा मावन संत्र्याच्या मोसंबीच्या 2 एकरात. म्या जर 20 बाय 10 वर लावण केली किंवा 20 बाय 20 वर लावण केली किंवा 18 बाय 18 वर लावण केली आहे का नाही, तर किंवा 10 बाय 18 वर लावण केली पट्टा पद्धतीसारखी, तर डोंबड्यो हे कलमा आपल्या वावरात 2 एकरात लागन किती, घेऊन या तिकडून 1000 कलमान वावरात बसन 500 कलमा, तर 500 का उरावर घ्यान का द्या त्याचे पैसे आहे का नाही. त्या संत्रा किती, संत्रा मावते किती बगीचात तुमच्या, का 2 एकर जागेत संत्र्याच्या कलमा लावायच्या आहे 20 बाय 10 वर, तर त्या संत्र्याच्या कलमा किती लागन टोटल हे आपल्या पोट्ट्याले माहीत नाही. म्हणून नवीन ठीक आहे नॉलेजेबल लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. का आजच्या लेक्चरमधून का शिकायचं आहे, वावर कसं मोजायचं. त्याच्यानंतर आपल्या वावरात जर बगीचा लावायचा आहे, तर त्या बगीचात संत्र्याच्या किंवा मोसंबीच्या किंवा अंजीरच्या किंवा अजून कोणता बगीचा लावायचा असेल, तुमच्या बापानं जर म्हणलं का 20 बाय 10 वर लावे पोट्ट्या, किती कलमा लागन सांग बरं, त्या चोट्ट्याले वावरच नाही मोजता येत का भेंड तो कलमा सांगन किती लावायचे आहे का नाही. तर आता ठीक आहे, हेच आपण आता इथं शिकणार आहे, ठीक आहे. आता इकडं विदर्भात गेलं तर 5-5 एकर 6-6 एकर जमीन आहे. पश्चिम महाराष्ट्रात गुंठे नाही, तर गुंठा म्हणजे का, ठीक आहे, 1 गुंठा म्हणजे जमीन किती होती, म्या म्हणते 10 गुंठे, ठीक आहे, कांदा लावला म्हणते. अबे पण डोंबड्या 10 गुंठे म्हणजे किती एकर, ठीक आहे, हे बी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. गुंठा म्हणजे का, ठीक आहे, तुमच्या 7 वाऱ्यावर लिहून राहते, ठीक आहे, 2.20 आर. आता 2.20 आर हेक्टर. आता त्या डोंबड्याला सांगतो मी 2.20 आर हेक्टर म्हणजे चोट्ट्याले वावर नाही समजत का आपलं वावर आहे किती बा, 2.20 आर हेक्टर आहे तर लिहून. तर हेच आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. खतरनाक लेक्चर आहे, शेत कसे मोजावे, ठीक आहे. मग बे पोट्यो लक्ष द्या, आता शेत कसं मोजायचं. आता सगळ्यात पहिले लक्ष द्या बे,
सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो एक आर, का म्हटलं लक्ष द्या बे, एक आर म्हणजेच एक गुंठा. ठीक आहे, तुमच्या जे 7 बाऱ्यावर लिहून राहते बे डोंबडेव लक्ष द्या, एक आर म्हणजेच एक गुंठा. का म्हणून राहिलो लक्ष द्या, एक आर म्हणजेच एक गुंठा. ठीक आहे, एक गुंठा जमीन म्हणजे ऍक्च्युली होते किती सर, तर आता लक्ष द्या, एक गुंठा म्हणजे जमीन किती, तर मी ह्या एक चौरस काढला. चौरस, चौरस म्हणजे ज्याच्या चारी बाजू सारख्या असते, दॅट इज कॉल्ड चौरस. ठीक आहे, मी जर ह्या चौरस काढला तर लक्ष द्या, जर ठीक आहे आपला प्लॉट मोजतो का नाही आपण, माझा प्लॉट बाई 30x50 आहे म्हणते, 30x50. ठीक आहे, 30 फूट असा, 30 फूट असा आणि 50 फूट असा. मग कसं क्षेत्रफळ काढता याचं माहित आहे का, माझा प्लॉट 1500 स्क्वेअर फुटात आहे म्हणते काही लोक, 1500 30x50 आहे म्हणते, म्हणजे 30 लांबी गुणेला रुंदी करा, लांबी गुणेला रुंदी केल्यावर 1500 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे तुमचा. बरोबर आहे का. ठीक आहे, तुम्ही प्लॉट असा मोजता का नाही. ठीक आहे, अबे प्लॉट असा मोजता का नाही डोंबडेव. ठीक आहे, तर पहा मग प्लॉट असा मोजता. ठीक आहे, शेत कसं मोजावं, तर ह्या 30x50चा प्लॉट मोजता असा. ठीक आहे, 30 फूट असा. ठीक आहे, 30 फूट असा आणि 50 फूट असा, 30x50 1500 स्क्वेअर फुटाचा प्लॉट झाला. किती स्क्वेअर फुटाचा झाला, 1500 स्क्वेअर फुटाचा. आता तुम्हाला शेत मोजायचं आहे. शेत मोजायचं कसं, हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. एक आर म्हणजे एक गुंठा, तर एक गुंठा जागा म्हणजे किती, तर 33 फूट अशी आणि 33 फूट अशी. 33 फूट. ठीक आहे बे, लक्ष द्या बे, 33 फूट म्हणजे किती, तर 33 फूट म्हणजे 10 मीटर जागा. कारण 1 फूट म्हणजे किती, लक्ष द्या बे डोंबडेव, 1 फूट म्हणजे 3.33. ठीक आहे, 3.33. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या, 1 मीटर, सॉरी 1 मीटर जागा म्हणजे 3.33 फूट. ठीक आहे, म्हणून 33 फूट म्हणजे 10 मीटर जागा होते. किती होते, 10 मीटर जागा. ठीक आहे, 10 मीटर लांबी, 10 मीटर रुंदी किंवा 33 फूट रुंदी. ठीक आहे, लांबी आणि 33 फूट रुंदी म्हणजे लक्ष द्या. ठीक आहे, एक आर किंवा 1 गुंठा जागा म्हणजे ठीक आहे 10 मीटर लांबी. जसा आपला प्लॉट राहते का नाही, प्लॉट तरी 1500 स्क्वेअर फुटात राहते. 1500 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठ्यापेक्षा जास्त जागा. ठीक आहे, किती गुंठ्यापेक्षा, लक्ष द्या बे, 1 गुंठ्यापेक्षा जास्त जागा. मग बे डोंबडेव लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. ठीक आहे, लय महत्वाचं आहे बरं. 1 गुंठा जागा म्हणजे किती, तर 1 गुंठा जागा म्हणजे 33 फूट गुणेला 33 फूट म्हणजेच उत्तर येते 1089 स्क्वेअर फूट. ठीक आहे, 1089 स्क्वेअर फूट. बे लक्ष द्या बे, स्क्वेअर फूट म्हणून राहिलो मी. ठीक आहे, चौरस फूट याले म्हणते, स्क्वेअर फूट आले चौरस फूट. म्हणजे जर तुमच्यापाशी 1500 स्क्वेअर फूट जागा आहे, याचा अर्थ तुमची जागा 1 गुंठ्याच्या वर आहे. तुम्ही प्लॉट घेऊन घेतला ना पुण्याकडे, तरी म्हणते लोक प्लॉट घेतला ना 1 गुंठा आहे का म्हणते तुमचा जागा, त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणते प्लॉट. ठीक आहे, आपल्या इकडं स्क्वेअर फूट वारंवार लोक वापरते. ठीक आहे, स्क्वेअर फुटात प्लॉट मोजतो आपण. आपल्या 1 गुंठा जागा म्हणजे किती, एक गुंठा म्हणजेच 1 आर. 1 गुंठा म्हणजेच 1 आर. जे 7 बाऱ्यावर लिहून राहते ना डोंबडेव, ते सोय सांगून राहिलो, ते आर गुंठ्यात नाही राहत, 7 बाऱ्यावर, 7 बाऱ्यावर आर मध्ये लिहून राहते. 1 आर जागा म्हणजे, 1 आर जागा म्हणजे किती, तर 1 आर जागा म्हणजे ठीक आहे, 1 आर जागा म्हणजे ठीक आहे 33x33 फूट म्हणजे 1000. ठीक आहे, 89 स्क्वेअर फूट. ठीक आहे, मग जर तुमचा प्लॉट 1089 स्क्वेअर फुटाच्या वर आहे, तर 1 गुंठा जागा तुम्ही विकत घेतली असं समजा. प्लॉट घेतला तर वावर तर घेता येत नाही, 2.5 एकराशिवाय वावराची इकरी करता येत नाही. ठीक आहे, लहान शेती धारणा ठीक आहे अधिनियम. ठीक आहे, जमिनीचे तुकडीकरण थांबवावे याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं ह्या कायदा केला का 2.5 एकरापेक्षा कमी वावराची इकरी करता येणार नाही. वावर इकरी करायचा आहे तर मिनिमम 2.5 एकर पाहिजे. आणि वावर घेणारा हा ठीक आहे 18 वर्षाच्या वर म्हणजे सज्ञान पाहिजे. 18 वर्षाच्या आतील कोणत्याही पोट्याले प्लॉट वावर घेता येत नाही. ठीक आहे, बक्षीसपत्र वगैरे करून ठेवता येते. तुम्हाला वाटत असेल का मी मरून जाईन बाई, तर पोट्याच्या नावानं करून ठेवता येते. ठीक आहे, मग आता लक्ष द्या बे. ठीक आहे, 1 मीटर म्हणजे 33 म्हणजे 33 फूट जागा म्हणजे 10 मीटर. ठीक आहे, आपल्याला जर या गुंठ्याले मीटरमध्ये करायचं आहे तर मीटरमध्ये करता येते. म्हणून ठीक आहे, आता लक्ष द्या, म्हणजे ठीक आहे म्हणजे 1089 स्क्वेअर फूट जर जागा आहे तर तुमच्याकडे 1 गुंठा जागा आहे असं समजा. ठीक आहे, आता लक्ष द्या बे, आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो डोंबडेव. ठीक आहे, आता लक्ष द्या. ठीक आहे, 1 एकर का म्हणून राहिलो, लक्ष द्या. आता दुसरं लागलं. 1 एकर लक्ष द्या बे पोट्यो. 1 एकर म्हणजे किती जागा, तर 1 एकर म्हणजे
40 आर जागा म्हणजेच किंवा 40 गुंठे जागा. जर तुमच्यापाशी 40 गुंठे असेल म्हणजे 1089 चे 40 तुकडे आहे. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे 1 एकर. 1 एकर म्हणजे 1 एकर म्हणजे 40 आर जागा किंवा 40 गुंठे. किती गुंठे? 40 गुंठे. ठीक आहे, किती गुंठे? पहा 1 एकर जागा बे डोंबड्यो 1 एकर जागा म्हणजे 40 आर. ठीक आहे, इट इज इक्वल टू 40 गुंठे. किती गुंठे? 40 गुंठे. आता लक्ष द्या, मग सरळ आपल्याला असं काढता येईल बे. लक्ष द्या, मग तुम्हाला काढून दाखवतो. 1 एकर 1 एकर लक्ष द्या बे. 1 एकर म्हणजे 40 आर. बरोबर आहे का? 1 एकर म्हणजे 40 आर. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, आता आपल्याला काढायचा 1 एकर जागा म्हणजे किती स्क्वेअर फूट सर? ठीक आहे, किती स्क्वेअर फूट? तर आता लक्ष द्या. ठीक आहे, 1 आर हे बा 1 आर म्हणजे 1 आर म्हणजे 1 आर म्हणजे 1089 स्क्वेअर फूट. ठीक आहे, पहा 1 आर म्हणजे 1089 स्क्वेअर फूट. तर 40 आर म्हणजे 1 एकर बरोबर किती स्क्वेअर फूट? ठीक आहे, आता 1 आर म्हणजे 1089 स्क्वेअर फूट. 40 आर म्हणजे एका एकराचे स्क्वेअर फूट काढू आपण. एका एकरात किती स्क्वेअर फूट बसते? ठीक आहे, आता लक्ष द्या बे पोट्यो. ठीक आहे, मग आता याचा तिरपा गुणाकार करा जमवा. ठीक आहे, याले जर जमवलं तर 1 एकर जागा 1 एकर जागा म्हणजे ठीक आहे म्हणजे 40 आर किंवा 40 गुणेला ठीक आहे 1089. 1089 तर उत्तर येते तुमचं 43,560. बे मोठे लक्ष द्या, उत्तर येते तुमचं 43,560 स्क्वेअर फूट. किती? ठीक आहे, एका एकरात 43,560 स्क्वेअर फूट. परफेक्ट तुमच्यापाशी 1 एकर जागा आहे. बे लक्ष द्या, परफेक्ट तुमच्यापाशी 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर जागा आहे. आणि तुम्हाला जर त्याच्यावर ठीक आहे टाईल्स लावायचा विचार झाला, टाईल्स लावायचा विचार झाला, जे टाईल्स 1 फूट लांबी आणि 1 फूट रुंदीची आहे, 1 बाय 1 ची टाईल 1 बाय 1 ची टाईल लावायचा विचार झाला तुम्हाला याच्यात, तर तुम्हाला एका एकरासाठी 43,560 टाईल्स घ्या लागन आणि त्या वावरात लावा लागन. तेव्हा एवढ्या टाईल लागन, एवढी स्क्वेअर फूट जागा म्हणजे डुकरी 1 एकर काढून दाखवलं. हे बा 1 आर म्हणजे 1000. हे इथंच काढलं. 1 आर म्हणजे 1089 स्क्वेअर फूट. 33 बाय 33 ची जागा. 1 एकर म्हणजे 40 आर म्हणजे 1 आर म्हणजे 1089. 1089 40 आर म्हणजे किती? तर 1089 ले 40 न गुणलं सरळ 1 एकर आलं. 1 एकरा स्क्वेअर फूट. बे डोंबड्यो एका एकरा स्क्वेअर फूट किती येते? तर एका एकरा स्क्वेअर फूट येते 43,560 स्क्वेअर फूट. समजून घ्या डोंबड्यो काय तर. ठीक आहे, असा झमेला आहे. ठीक आहे, समजलं का? तर समजून घ्या तुम्ही डोंबड्यो का मी का प्रोग्राम करून राहिलो. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. आता जर तुम्हाला वावर एकरात मोजायचा आहे, कायच्यात मोजायचा आहे? एकरात मोजायचा आहे का नाही? तर आता कसं मोजायचं? ठीक आहे, एकरात मोजायचं असेल, वावर जर एकरात मोजायचं आहे, मोजायचं कसं हे समजलं का तुम्हाला? 1 एकर म्हणजे 40 आर. 1 एकर म्हणजे 40 आर. तर एका एकराचे किती स्क्वेअर फूट काढलं म्या? बे डोंबड्यो काढून दिलं. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, मग हे कसं काढलं, का काढलं आता समजून सांगितलं. ठीक आहे, आता लक्ष द्या. ठीक आहे, तर असंही करता येईल. ठीक आहे, 1 गुंठा जागा. ठीक आहे, किंवा इथं पुन्हा लिहितो समोर. ठीक आहे, मला असंही लिहिता येईल 1089 गुणिला 40. ठीक आहे, 40 तर 1 एकर जागा बरोबर झालं 43,560 स्क्वेअर फूट. ठीक आहे, हे झालं. ठीक आहे, हे झालं 1 एकराचं कॅल्क्युलेशन. कायचं झालं? 1 एकर. ठीक आहे, म्हणजे 1 एकर हे बा मग 1 एकर बरोबर काढलं. 1 एकर बरोबर ठीक आहे 1 एकर बरोबर ठीक आहे 40 आर. ठीक आहे, इट इज इक्वल टू 40 गुंठे. म्हणजे तुमच्याकडे 40 गुंठे जागा आहे म्हणजे 1 एकर जागा आहे म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट जागा आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, 1 हेक्टर बे डोंबड्यो. ठीक आहे, तुम्हाला वावर एकरात मोजायचा आहे. आता सांगून देतो वावर एकरात मोजायचं कसं बे बोट्यो. ठीक आहे, वावर एकरात मोजायचं कसं? ठीक आहे, तर आता तुमच्यापाशी ह्या वावराचा तुकडा आहे असा. ठीक आहे, वावराचा तुकडा आहे असा. ठीक आहे,
तर याले का करायचं, तो मोठावाला टेप येते, एक पोट्ट घ्यायचं, ठीक आहे, मोठावाला टेप येते, त्या टेपनं या धुऱ्यापासून, लक्ष द्या बे, या धुऱ्या, वावर मोजाचा आहे, शेत मोजाचा आहे, या धुऱ्यापासून इथं, ठीक आहे, इथं पोट्ट्याले टेप धरून राहायचं, इथं जाऊन थांबायचं, तो जो टेप राहते मोठावाला तो मोजाचा, 1 2, आता लक्ष द्या, ठीक आहे, फुटात मोजा, कायच्यात मोजा, फुटात मोजा, ठीक आहे, फुटात मोजा, ठीक आहे, असं फुटात मोजा, ठीक आहे, फुटात मोजा, आणि त्याच्यानंतर असं फुटात मोजा, ठीक आहे, हे फुटात, ठीक आहे, जर तुम्ही फुटात मोजलो, असं फुटात आणि त्याच्यानंतर असं फुटात, समजलं का? जर तुम्ही वावर फुटात मोजलं, ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो वावर फुटात मोजल्यावर त्याची लांबी, ठीक आहे, लांबी गुणेला हे जे लांबी आहे, लांबी गुणेला रुंदी करा, आणि लांबी गुणेला रुंदी केल्या 43,560, 43,560 न भागा, 43,560 न डोंबड्यो भागा, डायरेक्ट तुम्हाला तुमचं वावर एक राहतील. लांबी करा, रुंदी करा, ठीक आहे, जेवढी फुटात मोजली, ठीक आहे, जेवढी फुटात मोजली म्हणलं, हे समजलं का? मग हे जर तुम्ही फुटात मोजली का, हे ठीक आहे, माया वावर या कोणत्यापासून तर त्या कोणत्यापर्यंत, ठीक आहे, 4,000 फूट भरलं, किती हजार फूट, 4,000 फूट, ठीक आहे, अन असं भरलं 2,000 फूट, ठीक आहे, तर तुमचं वावर किती एकर भरण आहे का नाही, तर तुमचं वावर किती भरण, हे अतुल, ठीक आहे, तो मोबाईल आहे, ठीक आहे, पहा आता तुम्हाला दाखवतोच. आता समजा, ठीक आहे बे, आता समजा हे वावर तुमचं लांबी भरली 4,000 फूट, ठीक आहे, किती हजार फूट, आणि हे भरलं 2,000 फूट, ठीक आहे, हे 4,000 फूट भरलं, हे 2,000 फूट भरलं, तर लांबी गुणेला रुंदी करा, ठीक आहे, का करा, लांबी गुणेला रुंदी करा, मग 4,000, आता पहा बे, हे सोडून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे, 4 पहा, ठीक आहे, 4 दुने 8, ठीक आहे, 8, 1 2 3 आणि त्याचे उरावर 3 शून्य, भागेला 43,560, ठीक आहे, 43,560, समजून घ्या वावर कसं मोजत आहे, ठीक आहे, लांबी गुणेला रुंदी केली म्हणजे मग एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, ठीक आहे, 80 लाख स्क्वेअर फूट, ठीक आहे, 80 लाख स्क्वेअर फूट, ठीक आहे, मग पाहता 3 3 3 3 6 भागेला, ठीक आहे, 43,560, ठीक आहे, तर पहा 4,000 फूट असं आणि 2,000 फूट असं जेव्हा आहे, तर हे वावर निघून राहिलं 183 एकर, एवढा मोठा तुकडा होईन, समजलं का? हो, एवढा मोठा तुकडा होईन, ठीक आहे. जर आता लक्ष द्या, हे तुमचं वावर, ठीक आहे, हे तुमचं वावर, ठीक आहे, हे तुमचं वावर, ठीक आहे, 500 फूट असं भरलं आणि 200 फूट असं भरलं, ठीक आहे, 500 फूट, लक्ष द्या बे, हे तुमचं वावर 500 फूट असं भरलं, किती फूट, 500 फूट असं आणि 200 फूट असं भरलं, ठीक आहे, 500 फूट लांबी आणि 200 फूट रुंदी आहे, तर 500 गुणेला 200, ठीक आहे, भागेला 43,560, मग 500 गुणेला 200, ठीक आहे, 500 गुणेला 200 म्हणजे 5 दुने 10, ठीक आहे, 10, ठीक आहे, पहा डायरेक्ट लिहितो 10, ठीक आहे, 2 शून्य 500वरचे आणि 2 शून्य 200वरचे, ठीक आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, ठीक आहे, 1 लाख, पहा 1 लाख स्क्वेअर फूट झालं. तुमचं वावर 500 फूट असं आहे आणि 200 फूट असं आहे, ठीक आहे, तर ठीक आहे, याचं एकरमध्ये रूपांतर कसं करायचं, तर हे सरळ आहे, ठीक आहे, 500 गुणेला 200 केलं, उत्तर आलं 1 लाख, 1 लाखाले 43,560 न भागा, ठीक आहे, 1 लाखाले 43,560 न भागा, डायरेक्ट तुम्हाला उत्तर येते, ठीक आहे, 1 लाख. आता तुमचं वावर 1 लाख स्क्वेअर फूट झालं, स्क्वेअर फुटात काढला आपण, ठीक आहे, 1 लाख स्क्वेअर फूट, ठीक आहे, भागेला, ठीक आहे, 43,000, ठीक आहे, 560, ठीक आहे, तर 1 लाख स्क्वेअर फुटाले, ठीक आहे, तुमचं वावर झालं 2.29, ठीक आहे, 2 म्हणजे 2 एकर, ठीक आहे, 2 एकर किंवा 2.29 एकर, 2.29 एकर म्हणजे जवळपास तुमचं वावर 2.25, ठीक आहे, एकराच्या घरात आहे, ठीक आहे, 2.25 एकराच्या वर 0.4 एकर आहे, ठीक आहे, तर हे 500 फूट असं 200 फूट असं वावर होतं, तर तुमचा वावराचा तुकडा किती भरला, तर तुमच्या वावराचा तुकडा भरला 2.25 एकराचा, समजलं का? ठीक आहे,
समजलं का डोंबडे हो कसं मोजाचं? ठीक आहे, वावर त्रिकोणी असेल तर म्हणते, अबे त्रिकोणी वावर असेल तर बयाडा त्रिकोणाचा फॉर्म्युला असा तुकडा आहे. ठीक आहे, असा तुकडा आहे तर याचं सूत्र आहे. ठीक आहे, पाया ठीक आहे गुणेला उंची. ठीक आहे, मग याचं सूत्र आहे अर्धा गुणेला पाया गुणेला उंची. ठीक आहे, काटकोन त्रिकोणाचं सूत्र लाव. जर वावर असा आहे, लक्ष द्या बे, जर वावर पोट्यो असा आहे असं, ठीक आहे, सर मायवावर पंचकोनी आहे जी, पंचकोनी हे असा तुकडा आहे वावराचा, पहिले एवढं मोजा आणि मग एवढं मोजा, याले त्रिकोणाचं सूत्र लावा. ठीक आहे, याले त्रिकोणाचं सूत्र लावा, याचा हे बाजू मोजा आणि हे बाजू मोजा, एवढीच मोजा, हे तिरपी नाही मोजाची. अर्धा पाया गुणीला उंची, काटकोन त्रिकोणा क्षेत्रफळ आहे ते लावा, यानं त्याचं क्षेत्रफळ काढा, याचं क्षेत्रफळ आलं काय, याले 43,560 न गुणा, हे एवढं वावर निघन. आणि एवढ्या वावराले, ठीक आहे, एवढ्या वावराले हे क्षेत्रफळ लावा, लांबी गुणेला रुंदी, संपला विषय. ठीक आहे, आयत आहे तुमचं वावर, आयत आहे, आयताचा फॉर्म्युलाच आहे लांबी गुणेला रुंदी, हे तुमच्या वावरातलं एकूण क्षेत्रफळ निघन भागेला 43,560, हे वावर तुमचं एकरात निघन. ठीक आहे, कशाही वावरात क्षेत्रफळ काढता येते, खूप काही कठीण नाही. ठीक आहे, यासाठी गणितात थोडंसं नॉलेज असलं, ठीक आहे, त्रिकोणाचं कसं काढायचं, चौकोनाचं कसं काढायचं, शंभड्या सुंबड्या पोट्याले बी समजते बी. ठीक आहे, आणि तुमच्या बाबाला एवढं मोठं शिकून फायदा नाही, तुमचा लेको मुडदाडे हो का, तुम्हाला वावर मोजता येत नाही, आहे का नाही? अबे बरोबर आहे ना. ठीक आहे, पण हे तुमचं मोजाचं झालं, कोणाच्या धुऱ्या गिऱ्याचा भांडण नसन. ठीक आहे, तर धराचा टेप ना आपणच मोजाचं नाही, याच्यासाठी गव्हर्नमेंटले, ठीक आहे, अर्ज करायला लागते. ठीक आहे, भूमी अभिलेख अधिकाऱ्याले का आमच्या वावराचा वाद आहे, तो म्हणते धुरा तुमच्या वावरात माया एखाद धुरा आहे, आणि तो म्हणते एखाद धुरा माया वावरात आहे का नाही? ह्या वावराच्या धुऱ्यापायी आयुष्य बर्बाद होते कास्तकारायचं आम्ही. ठीक आहे, धुरा वावर, ठीक आहे, हातभर धुऱ्यासाठी आयुष्याची कमाई लावून टाकते तो. ठीक आहे, समुपचारान मिटून टाका, खतम करून टाका. ठीक आहे, मग म्हणून ठीक आहे, वावर जर एकरात मोजाचा आहे तर वावर एकरात तुम्हाला मोजाचा आहे तर लांबी फुटात मोजा, रुंदी फुटात मोजा, त्याचा गुणाकार करा. लांबी गुणेला रुंदी म्हणजे ह्या आयताचं क्षेत्रफळ. ठीक आहे, आणि त्याले भागीला करा 43,560. काऊन 43,560? तर 1 एकर जागा म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट. ठीक आहे, तर म्हणून हे असं बरोबर जमवा. ठीक आहे, हे झालं वावर, म्हणजे आपलं वावर आपल्यालाच मोजता येते. ठीक आहे का, आता धुरा धरून किती आहे बा, तर धुऱ्यावरून सरळ वावर मोजायचं. ठीक आहे, दुसऱ्याच्या धुरा नाही घ्यायचा डोंबडे, आपल्या धुऱ्यातून मोजायचं. ठीक आहे, मग आता हे झालं वावर, शेत कसे मोजावे. तर आता लक्ष द्या, पुन्हा 1 हेक्टर, लक्ष द्या बे. ठीक आहे, 1 हेक्टर म्हणजे किती, तर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर जागा. लक्ष द्या बे, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर जागा. बे पोट्यो, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर जागा. ठीक आहे, 40 ले मग 2.5 न गुणा म्हणजे 100 गुंठे होईल. ठीक आहे, 100 गुंठे, 100 गुंठे म्हणजे 100 आर. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे 100 गुंठे जागा आहे, 100 गुंठे जागा आहे म्हणजे तुम्ही 2.5 एकराचे मालक आहे. ठीक आहे, 100 गुंठे, म्हणून जेव्हा 7 बाऱ्यावर बे डोंबडेऊ, म्हणून जेव्हा 7 बाऱ्यावर, ठीक आहे, लिहून राहते का 2 पॉईंट, बे लक्ष द्या, 7 बाऱ्यावर लिहून राहते 2.20 आर. ठीक आहे, 2.20 आर. आता हे 2.20 आर किंवा 2 हेक्टर असं लिहून राहते, 2 हेक्टर. ठीक आहे, 20 आर जागा. आता 2 हेक्टर 20 आर, 2 हेक्टर 1 हेक्टर म्हणजे, ठीक आहे, 2.5 एकर. बे लक्ष द्या, तुमच्या 7 बाऱ्यावर 2 हेक्टर 20 आर जागा लिहून आहे, म्हणजे ऍक्च्युअल जागा तुमच्यापाशी आहे किती. ठीक आहे, तर तुमच्यापाशी 2 हेक्टर म्हणजे 5 एकर. ठीक आहे, प्लस 20 आर, 40 आर म्हणजे 1 एकर, 40 आर म्हणजे 1 एकर, 40 आर बे डोंबडे, 40 आर म्हणजे 1 एकर. ठीक आहे, 40 आर म्हणजे 1 एकर, 20 आर म्हणजे अर्धा एकर. ठीक आहे, अर्धा एकर म्हणजे तुमच्यापाशी 5.5 एकर वावर आहे. ठीक आहे, 5.5 एकर वावर आहे. ठीक आहे, तर हे बी समजून घ्या, लय खतरनाक गेम आहे ह्या. ठीक आहे, तर 5 एकर तुमच्या 7 बाऱ्यावर 2 हेक्टर 20 आर वावर लिहून आहे, म्हणजे 2 हेक्टर म्हणजे 5 आर. ठीक आहे, कारण 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, मग 2 हेक्टर म्हणजे 5 एकर, आणि 20 आर म्हणजे अर्धा एकर. तर तुमच्यापाशी वावर आहे 5.5 एकर. ठीक आहे, असं तुम्हाला काढता येते. जर इथं 10 आर असतं तर तुमच्यापाशी वावर असतं पॉईंट, ठीक आहे, 5.25 एकर म्हणजे 5.25 एकर. किती? 5.25 एकर. ठीक आहे, सर
ठीक आहे. मायापाशी माया सातबाऱ्यावर, आता लक्ष द्या, ठीक आहे. एखाद्याच्या सातबाऱ्यावर, ठीक आहे, एखाद्याच्या सातबाऱ्यावर 1 हेक्टर, ठीक आहे, 1 हेक्टर, लक्ष द्या बे, 50 आर जागा लिहून आहे. किती आर? 50 आर, ठीक आहे. तर लक्ष द्या, ठीक आहे, हे झालं 2.5 एकर, ठीक आहे, हे झालं 2.5 एकर. 1 हेक्टर म्हणजे 40 आर म्हणजे अधिक 1 एकर, ठीक आहे, आणि 10 आर म्हणजे 0.25 एकर. म्हणजे तुमच्यापाशी वावर बे, लक्ष द्या, म्हणजे तुमच्यापाशी वावर झालं किती बे, तुमच्यापाशी वावर झालं किती? 2.5 एकर, 1 एकर 3.5 एकर आणि 10 आर होते, कारण हे 40 आर, हे 40 आर, 1 एकर म्हणजे 40 आर आणि 0.25 आर म्हणजे 0.25 एकर म्हणजे 10 आर, झालं 50 आर हे वावर, ठीक आहे. म्हणजे हे 3.5 5 3.5 म्हणजे सरळ आहे, ठीक आहे. मले असं लिहिता येईल 3.75, ठीक आहे. हे बा हे बा 3 एकर जागा, हे 3.5 एकर जागा झाली, 3.5 आणि 25, ठीक आहे, म्हणजे झाली 3.75 एकर जागा, म्हणजे 4.25 एकर वावर झाले हे. 1 हेक्टर 50 आर, 1 हेक्टर 50 आर म्हणजे 4.25 एकर जागा, 4.25 एकर जागा झाली. हे 2.5 आणि हे 1 3.5 आणि 0.25, 3.75 एकर म्हणजे 4.25 एकर. किती एकर? 4.25 एकर जागा झाली. तर असं वावर सातबाऱ्याहून डोंबडेव तुम्हाला काढता आलं पाहिजे, समजलं का? नाही तर भेंड नाही समजत त्या वावरातलं, ठीक आहे. कास्तकाराचे पोट्टे होय, मुर्दाडे हो, हा, आणि वावर नाही मोजतायत डोंबडेव तुम्हाला अजून, हा, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. मग आता हे, ठीक आहे, 1 एकर जागा म्हणजे 40 आर म्हणजे 40 गुंठे म्हणजे 1000, ठीक आहे, 89 गुणेला, ठीक आहे, 1089 ना 40 काउंट गुणलं तर 1 आर म्हणजे, ठीक आहे, 33 बाय 33 फुटाचा प्लॉट, ठीक आहे, म्हणजे 1089 स्क्वेअर फूट जागा म्हणजे 1 गुंठा. म्हणून मग 1 एकर काढायचा आहे, एका एकरात 43,560 स्क्वेअर फूट मावते आणि 1 हेक्टर म्हणजे 43. जर तुम्हाला स्क्वेअर फुटात काढायचा आहे, स्क्वेअर फुटात काढायचा आहे तर काहीच नाही मग आता, ठीक आहे. आता स्क्वेअर फुटात काढायचा आहे तर तुम्हाला याचं स्क्वेअर फुटात बी काढता येईल याले, ठीक आहे. 1089 जर म्या, ठीक आहे, याले 100 आरनं, ठीक आहे, 100 आरनं जर, ठीक आहे, 100 आर, तर हे किती येते? 1089 त्याच्यावर 20 स्क्वेअर फूट जागा म्हणजे, ठीक आहे, 1 हेक्टर. काहीच नाही केलं म्या, 100 न याले गुणलं तर सरळ आलं. 1 हेक्टर जागा म्हणजे 1000, ठीक आहे, 1089 स्क्वेअर फूट. म्हणजे तुम्ही वावर फुटात मोजलं आणि तुम्हाला हेक्टरमध्ये काढायचं आहे तर यानं भागा, ठीक आहे. तर अगाऊ जास्त कन्फ्युजन नका करू, वावर फुटात मोजा, एकरातच काढा. अगाऊ कारभार कायले करता? किती एकर वावर आहे? 43,560 लांबी गुणीला रुंदी मोजा फुटात आणि 43,560 भागा, ठीक आहे. समजलं का? मग आता लक्ष द्या, ठीक आहे. आता हे झालं कॅल्क्युलेशन. का झालं? कॅल्क्युलेशन, ठीक आहे. आता लक्ष द्या बे, फोटो काढायचा असं काढून घ्या, डोंबडे हो, स्क्रीनशॉट मारून घ्या, वावर कसं मोजायचं, ठीक आहे. मारा स्क्रीनशॉट, मारा कचकन, ठीक आहे, स्क्रीनशॉट मारा लगेच. स्क्रीनशॉट मारला का लगेच आपण दुसऱ्या याच्यावर जाऊ, ठीक आहे. तर ठीक आहे, आता लक्ष द्या. आता ठीक आहे, हे मिठू, ठीक आहे. मग आता हे मिठवल्यावर, ठीक आहे, आता हे मिठवल्यावर, ठीक आहे. आता गुंठा, हे गुंठाचं कॅल्क्युलेशन काही ठिकाणी अलग अलग आहे, ठीक आहे, अलग अलग आहे, ठीक आहे. काही लोक म्हणते गुंठा मोठा आहे, हे आहे, ठीक आहे. पण सहसा 1 आर म्हणजे 1 गुंठा पकडते, ठीक आहे. गुंठा हे कॅल्क्युलेशन हे आडवं तिडवं कोण्या एरियानुसार बदलते ते, पण स्टँडर्ड जे आहे ते स्टँडर्ड 1 एकर म्हणजे 40 आर, ठीक आहे. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन जसं आपल्या इकडं, ठीक आहे, 1 कोस गेली बाई आणि 3 कोस वापस आली बाई, त्या कोसाचं अंतर नाही बरोबर, काही नाही बरोबर, ठीक आहे. तर असं नाही, स्टँडर्ड माप जसं युनिव्हर्सल माप, तर युनिव्हर्सल माप आहे आर. 1 आर म्हणजे एवढी स्क्वेअर फूट जागा, 1 एकर म्हणजे 40 आर, ठीक आहे. आता ते एरिया परत गुंठ्याची जागा बदलू शकते, आपल्याला काही लेनदेन नाही, पण मी तुम्हाला सांगून राहिलो का हे स्टँडर्ड माप आहे, ठीक आहे. तर हे स्टँडर्ड माप मी तुम्हाला दिलं. मग आता लक्ष द्या, आता आपल्या बापान म्हणलं, बाबू रे, हे आपली इथं 2 एकराची पट्टी आहे रे बाबू, ठीक आहे. ह्या आपल्या वावरात किती कलमा मावून संत्र्याच्या? तर पाय बरं, आपल्याला कलमा लावायच्या आहे 20 बाय 20 वर, ठीक आहे. तुम्हाला सांगतो त्या पोट्ट्याले अजिबात समजत नाही, ठीक आहे, अजिबात समजत नाही, ठीक आहे. का आपलं, ठीक आहे, आपलं जे वावर आहे याच्यात कलमा मावन किती, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे, तुम्हाला जर तुमच्या वावरात कलमा किती आहे हे सांगायचे आहे. आता तुमचं हे वावर आहे, ठीक आहे,
तुमच्या बाबाजीने सांगितलं का हे आपलं भाऊ 2 एकर वावर आहे. किती एकर वावर आहे? 2 एकर. आणि याच्यावर संत्र्याच्या कलमा लावायच्या आहे. 20 बाय 20 वर संत्र्याच्या कलमा लावायच्या आहे. तर संत्र्याच्या कलमा ठीक आहे किती मावन हे बाबूरे तू सांग. संत्र्याच्या कलमा किती मावन? 2 एकर वावर आहे. संत्र्याच्या कलमा किती मावन हे तू सांग बरं. पाय बरं दे बरं जमून. तर त्या पोट्याले संत्र्याच्या कलमा ठीक आहे कसा लावायच्या ठीक आहे कुठं लावायच्या आणि कशा लावायच्या हे काही समजत नाही. आणि त्या भेंड्या त्याला माहीतच नाही ना वावरच कसं मोजता येते हे माहीत नाही. तर तो कसा काढून देईन का वावरात कलमा मावते किती. ठीक आहे. तर या वावरात संत्र्याच्या कलमा बरोबर ठयक ठयक याच्यावर तुम्हाला लावायचे आहे. किंवा कोणाला डाळिंबाचा बाग लावायचा आहे, कोणाले ठीक आहे द्राक्षाची बाग लावायची आहे, किंवा कोणाले अंजिराची बाग लावायची आहे, कोणाला मोसंबीची बाग लावायची आहे. तर ठीक आहे लय लोक दुसऱ्याकडून कॅल्क्युलेशन काढून घेते. ठीक आहे का किती बगीच्यात कलमा मावन त्याचे पैसे द्या लागते. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो ठीक आहे हे खूप सोपी आहे. आता लक्ष द्या. ठीक आहे आता लक्ष द्या बे. ठीक आहे आता मला पहिले 1 एकराचं काढू. समजा हे वावर 1 एकर आहे. काय 1 एकर काहीच नाही मग त्याला गुणाचं पहिले 1 एकराचं कॅल्क्युलेशन काढून घ्यायचं. काय 1 एकरात ठीक आहे लक्ष द्या 1 एकरात ठीक आहे 20 बाय 1 एकरात 20 बाय 20 ठीक आहे फुटावर ठीक आहे फुटावर ठीक आहे संत्र्याच्या ठीक आहे संत्र्याच्या पकडा, डाळिंबाच्या पकडा, मोसंबीच्या पकडा. काय 20 बाय 20 फुटावर संत्र्याच्या कलम ठीक आहे कलम किंवा झाड ठीक आहे कलम किंवा झाड म्हणा. ठीक आहे संत्र्याचे ठीक आहे संत्र्याचे झाडे लावायची असल्यास किती झाडे 1 एकरात मावेल. ठीक आहे मग आता लक्ष द्या. ठीक आहे 1 एकरात 20 बाय 20 फुटावर संत्र्याचे झाडं लावायचे आहे. ठीक आहे 20 बाय 20 वर तर काहीच नाही करायचं. 1 एकर जागा म्हणजे आताच मोजला आपण 43,560 स्क्वेअर फूट. ठीक आहे मग 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर जागा. ठीक आहे 43,000 पाबे. ठीक आहे 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर जागा. ठीक आहे 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर जागा. तर काहीच नाही करायचं सरळ घ्यायचं 43,560 भागेला 20 बाय 20 वर लावण करायची आहे. म्हणजे 43,560 भागेला 400 20 बाय 20 ठीक आहे गुणाकार केला 400. ठीक आहे म्हणजे लक्ष द्या म्हणजे सरळ ठीक आहे 400 न भागा. ठीक आहे हे जर झाडं 20 बाय 20 वर लावले तर त्याचं उत्तर येते 400 स्क्वेअर फूट. 400 स्क्वेअर फुटानं भागितलं सरळ उत्तर येते तुमच्या बगीचात 108 झाडं मावन. किती झाडं? 1 एकरात 108 म्हणजे 2 एकर वावर सांगितलं तुमच्या बुड्यानं. म्हणलं का बाबू रे 2 एकर वावर आहे मग इथं संत्र्याच्या कलमा आपल्याला 20 बाय 20 वर लावायचे. अरे बाबू किती झाडं मग? हे बाबा असं काही विचार नका त्याचं मले. ठीक आहे काही हे नाही शिकवलं माझ्या शाळेत. ठीक आहे मग तेच आपण शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा व्यवहारात कुठं उपयोग होऊन राहिला हे सर्वात महत्त्वाचं आहे. व्यवहारात उपयोग झाला पाहिजे डोंगरी हो. आणि व्यवहारातच उपयोग नाही होत. ठीक आहे मग कोण्या कामाचं ते शिक्षण का ज्याचा उपयोग व्यवहारात होत नाही. म्हणून व्यावहारिक ज्ञान लय महत्त्वाचं आहे. का आपल्याला जर ठीक आहे जर तुम्हाला लक्ष द्या जर तुम्हाला व्यावहारिक ज्ञान नसेल तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. मग व्यावहारिक ठीक आहे लोक डुबवतेच तुम्हाला. तर 108 झाडं 1 एकरात मावन जर 20 बाय 20 वर. आता पहा ठीक आहे संत्र्याचं झाड 20 बाय 20 वर लावलं. ठीक आहे आता शास्त्रज्ञ असे म्हणून राहिले का जास्तीत जास्त झाडाची संख्या वाढवा. एक झाड 500 संत्र 600 संत्र ठेवते सहसा. ठीक आहे 1000-1500 एकाच वर्षी तुम्ही संत्र घेतले तर ते पुढच्याच वर्षी झाड मेल्याशिवाय राहत नाही. संत्राचं डाव का अजून जास्त फळ आले. अबे एका मायले 1 लेकरून एका मायले 3 लेकरं झाले. तिले दूध पुरण का त्या लेकरायले ते किडिंग कोक्का पोट्टी होईल नाही. एखादं गचकन त्याच्यात त्याला जर ते ठीक आहे दूध नाही पुरलं त्या मायचं. त्या झाडाला जर 2000 फळे लागले 1500 फळे लागले त्या जमिनीतून पुरा रस कस ओढण नाही. जमिनीतून भेटला पार झाडाचा ओढण.
आणि ते फळ पाहिन का, नाही तर मग एवढुलेच राहते फळं, अशी बारीक बारीक संतर एवढं वाहते ते एवढुले चिंगरे, ठीक आहे. त्याची वाढही होत नाही. संख्या जर कमी असली तर क्वालिटीचा माल तयार होते. म्हणून कमी संत्र घ्या, संख्या वाढवा म्हणते झाडाची. झाडाची संख्या वाढवली का एका झाडाले 500-600 फळ धरले, संख्या वाढवली का आपोआप उत्पादन वाढन. मग संख्या इतकी नका वाढवू का त्याला फळच नाही येईन, ठीक आहे. त्याचं लिमिटेशन असते. मग शास्त्रज्ञांनी सांगितलं, ठीक आहे. आता ते म्हणते का झाडाची संख्या वाढवा. मग वाढवायची कशी, तर हे अंतर जे 20x20 लावता तुम्ही औरच चौरस, हे 20x10 लावा. म्हणजे असं, ठीक आहे. उगवतं अंतर उगवतं सूर्यमुखी अंतर 20 ठेवा. का ठेवा 20, ठीक आहे. जेणेकरून सर्व झाडाले प्रकाश भेटन. आणि उत्तर दक्षिण अंतर, ठीक आहे. हे बा हे बा, ठीक आहे. हे जे आहे उगवतीचं म्हणजे उत्तर दक्षिण अंतर 20 ठेवा आणि पूर्व पश्चिम अंतर 10 ठेवा, ठीक आहे. का ठेवा 10, म्हणजे प्रत्येक झाडाला सूर्याचा प्रकाश भेटन. तर मग आता लक्ष द्या. आता त्याच्यानंतर, ठीक आहे, आपण काढू, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण काढू, ठीक आहे. जर मले एका एकरात, ठीक आहे, 43,560 20x10 वर झाडं लावायची आहे. काहीच नाही करा, जेवढ्यावर लावायचे आहे तेवढ्यानं भागा. 20x10 वर झाडं लावायचे आहे. 20x10 वर मी जर झाडं लावले, ठीक आहे, तर 43,560 भागेला 200, ठीक आहे, 200, ठीक आहे. डायरेक्ट उत्तर येते 217, ठीक आहे. 217 पाबे डोंबड्यो 217 झाडं, ठीक आहे. तर लक्ष द्या, 216-17 झाडं मावून राहिले. डायरेक्ट बे डोंबड्यो डायरेक्ट झाडाची संख्या डबल झाली. डबल एका झाडाले 500 संत्र पकडले तर तिथं संत्र निघन, ह्या बगीचात संत्र निघन, ठीक आहे. 500 पकडले तर 50,000 आणि इथं संत्र निघन एका एकरात डायरेक्ट 1,00,000, ठीक आहे. 1,00,000च्या वर निघन, ठीक आहे. कारण 500 गुणेला 200 पकडा, सीधा विषय आहे, ठीक आहे. तर असं आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर हे जर तुम्हाला काढायचं आहे तर हे तुम्हाला बिलकुल पद्धतशीर काढता आलं पाहिजे. कोणाला डाळिंबाची बाग लावायची आहे, संत्र्याची बाग लावायची आहे तर बरोबर जमवा, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर लक्ष द्या बे पोट्यो. आता त्याच्यानंतर, ठीक आहे, जर तुम्हाला, ठीक आहे, जर तुम्हाला, ठीक आहे, जर तुम्हाला, ठीक आहे, जर तुम्हाला अजून, ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. जर कोण म्हणलं, ठीक आहे, तुमचं वावर हलका आहे, ठीक आहे, कमी क्वालिटीचा, एवढे झाडं, ठीक आहे, फुसकारणार नाही, मोठे होणार नाही, तर तुम्ही 18x10 वरच लावण करा. तर मग पुन्हा 43,560 एका एकरात झाडं किती मिळावं, तर 18 गुणेला 10 करा. पहा मग आता अजून मी अंतर 2 फूट कमी केलं झाडातलं, तर 43,560 भागेला 180, ठीक आहे. तर आता झाडं पहा किती मावून राहिले. आता झाडं मावून राहिले 242 एकाच एकरात झाडं मावून राहिले 242. तर असं आहे खतरनाक काम. म्हणजे ठीक आहे, याच्यापेक्षा कमी नाही करायचं बे संत्रा मोसंबीतलं अंतर, नाही तर झाडच नाही होणार, फळ येणार नाही. हवा बी खेळती राहिली पाहिजे, सूर्याचा प्रकाश बी झाडाला भेटला पाहिजे, नाही तर लावान मार अकातल्यासारखे 5 फुटार, ठीक आहे. तुम्ही, ठीक आहे, याचं झाड घेऊन लावू शकता जवळ, ठीक आहे. काहीचं पपईचं, ठीक आहे. तर पपईचं झाड लावलं तर ते जवळ असते, 10-10 फुटाचं अंतर असते पपईचं झाडाचं, ठीक आहे. तर कोणी 8 फूट लावते, कोणी 9 फूट लावते, तुमच्या याच्यावर आहे. तुम्ही झाडं आपल्या वावराच्या क्वालिटीनुसार, हे फळाची संख्या, वावर खूप भारी आहे दूर लावा, वावर हलका आहे, भुसाखड्डी आहे, मुरमाटी आहे, ठीक आहे, तर कमी ठेवा अंतर, ठीक आहे. तर आता याच्यानंतर तुमच्या बापाने विचारलं, बाबू रे मग आता आपल्याला 18x10 वर माल लागवड करायची आहे संत्र्याची, आपल्यापाशी 2 एकराची पोट्टी आहे विहिरीच्या बाजूची, ठीक आहे, पाणी आहे, मोटर आहे तिथं, यावर्षी बगीचा लावून टाकू म्हणलं, ठीक आहे. तर हे तुम्हाला, ठीक आहे, 242 एका एकरात मावून राहिले. तर कलमा घ्यायला जातानी, ठीक आहे, कलमा घ्यायला जातानी, ठीक आहे, 520 कलमा आणायच्या, जास्तीच्या आणायच्या 40 कलमा. काही मरते, काही मर रोग राहते, काही रोगीट राहते, काही बारकुईल्या राहते, काही आणता मरते. तर 40-50 कलमा नेहमीच जास्त आणायच्या, ठीक आहे. तर म्हणून, ठीक आहे, म्हणून 43,560, ठीक आहे, हे एका एकरातलं कॅल्क्युलेशन काढलं. जर 18x10 लागवड केली तर 242 झाडाला मावते. जर, ठीक आहे, 20x10 वर लागवड केली तर 217 झाडं मावते. आणि जर 20x20 वर लागवड केली तर 108 झाडं मावते एका एकरात. असं कॅल्क्युलेशन आहे. बरोबर जमव जा, ठीक आहे, बरोबर जमव जा, ठीक आहे. बरोबर का जमवलं नाही तर तुमचा सत्यानाश झाला म्हणून समजा, ठीक आहे. तर आता लक्ष द्या.
आता याच्यानंतर आता MPSC परीक्षेत प्रश्न आला होता. MPSCच्या परीक्षेत का प्रश्न होता, स्क्रीनशॉट मारायचा असेल तर मारून घ्या पटकन याचा, ठीक आहे, ह्या खालच्या याचा, ठीक आहे. आता ठीक आहे, लक्ष द्या. आता हे झालं संत्राचं, ठीक आहे, किंवा अजून मोसंबी डाळिंब लावायचे असेल तर, ठीक आहे. सागाचे झाडं एका मीटरवर एकच झाड लावते, म्हणजे 3.25 म्हणजे 3 बाय 3 फुटावर 3 बाय 3 फुटावर सागाचं झाड लावते. आयोगानं प्रश्न विचारला होता डायरेक्ट, ठीक आहे, आयोगानं डायरेक्ट प्रश्न विचारला, ठीक आहे, फॉरेस्टच्या परीक्षेत का, ठीक आहे, सागाचे झाड एका हेक्टरमध्ये किती मावेल. आता पहिले त्या पोट्याले डोंबड्याले समजायला पाहिजे का 1 हेक्टर, ठीक आहे, 1 हेक्टर म्हणजे किती जागा आणि झाड सागाचं लावते किती फुटावर किंवा किती मीटरवर. तर आता हे मोडतो मी, ठीक आहे, हे मोडतो बे, ठीक आहे. आता लक्ष द्या, आता आपल्याला एका हेक्टरमध्ये, ठीक आहे, एका हेक्टरमध्ये जर तुम्हाला सागाचे झाडं लावायचे आहे, सागवान लावायचं आहे, ठीक आहे, तर सागवानाची लागवडीची पद्धत कशी आहे. तर आता लक्ष द्या, हे 1 हेक्टर समजा वावर आहे, तर सागवान लावते कसा. पहिले 1 हेक्टर म्हणजे समजून घ्या, 1 हेक्टर, लक्ष द्या. आता 1 गुंठा 1 आर म्हणजे 10 मीटर गुणेला 10 मीटर, म्हणजे मीटरमध्ये काढलं तर 100 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 आर जागा, ठीक आहे. 1 आर जागा बे, 1 आर जागा म्हणजे 100 स्क्वेअर मीटर, ठीक आहे. 33 फूट अशी 33 फूट अशी म्हणजे 100 स्क्वेअर मीटर, ठीक आहे. मला जर 1 हेक्टर म्हणजे 100 आर, ठीक आहे. जर मला स्क्वेअर मीटरमध्ये करायची आहे तर 100 गुणेला 100 करा, 100 गुणेला 100 म्हणजे 1, ठीक आहे, 1 हेक्टर जागा, 1 हेक्टर जागा जर मीटरमध्ये काढली तर ते 10,000, ठीक आहे, स्क्वेअर मीटर, 10,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 हेक्टर जागा, ठीक आहे. हे जर मी फुटात काढली तर फुटात बी काढून दाखवलेली तुम्हाला, काहीच नाही. 1089 वर कच 2 शून्य द्या, हे झाली स्क्वेअर फूट, ठीक आहे. 1 हेक्टर जागा म्हणजे 1000 स्क्वेअर मीटर किंवा 1000, ठीक आहे. इथं दिला आहे 1,08,900 स्क्वेअर फूट जागा म्हणजे 1 हेक्टर, स्क्वेअर फुटात किंवा स्क्वेअर मीटर, ठीक आहे. त्याची युनिट वेगवेगळी आहे. आता लक्ष द्या, ठीक आहे, लक्ष द्या. आता सागवानाचं झाड लावायचं आहे तर सागवानाच्या 2 झाडामधील अंतर 1 मीटर राहते. हे 1 मीटर आणि हे 1 मीटर, ठीक आहे, समजलं का. सागवानाचे जे झाड आहे तर सागवानाच्या झाडामधलं हे 2 झाड आहे, या कोणत्यावरचे आहेत, याच्यातलं अंतर 1 मीटर आणि याच्यातलं अंतर 1 मीटर, ठीक आहे. तर आता साहजिक आहे का 1 हेक्टर जागा, लक्ष द्या बे, 1 हेक्टर जागा म्हणजे 100 स्क्वेअर 10,000 स्क्वेअर, ठीक आहे, मीटर आणि झाड लावते सागाचं 1 मीटरवर 1 गुणेला, ठीक आहे. म्हणून याले, ठीक आहे, भागतो मी 1 मीटर गुणेला 1 मीटरनं, म्हणजे एका हेक्टरमध्ये तुम्हाला सागाचे झाड लावायचे आहे. एका हेक्टरमध्ये जर तुम्हाला सागाचे झाड लावायचे आहे तर सागाचे झाड, ठीक आहे, 10,000 भागेला 1 गुणेला 1, कारण सागाचं झाड 1 मीटर लांब 1 मीटर रुंदीवर म्हणजेच 3.3 फुटावर झाड लावल्या जाते सागाचं. कारण सागाचं झाड काही खूप फांद्या गिंद्या करत नाही, फांद्या छाटत राहावं लागते, सरळ वाढलं पाहिजे का, फळाचं झाड होय का ते डोंबड्यो. म्हणून सागाचं एका हेक्टरमध्ये 10,000 झाडं मावते. किती हजार झाडं, 10,000. मग परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे, MPSCनं आयोगानं विचारलेला प्रश्न आहे. तर असे प्रश्न येते बरोबर जमवाचे, कारण सागाच्या झाडातलं अंतर 1 बाय 1 मीटर असते. किती असते, 1 बाय 1 मीटर. तर हे लय लोकायले समजत नाही, ठीक आहे. आता जर तुम्हाला वावर मोजता नाही तर चॅलेंज आहे आपलं, ठीक आहे. टेप न्यायचा, वावरात मोठाला टेप येते, 1 पोट्ट घ्यायचं आणि रजिस्टरवर नोट डाऊन करायचं का किती फूट आडवं भरलं, किती फूट उभं भरलं. तिरपट वावर असन तर त्याला त्रिकोणाचं सूत्र लावा, ठीक आहे. पंचकोनी असन तर पहिले 1 चौकोन करा, त्या चौकोनाचं क्षेत्रफळ मोजा, मग त्रिकोणाचं मोजा, चौकोनाचं आणि त्रिकोणाचं वेगवेगळे काढा आणि त्याची बेरीज करा, ठीक आहे. तुम्हाला सांगितलं का असं जर वावर असन असं, ठीक आहे, आणि याचं क्षेत्रफळ मोजायचं आहे, पहिले याचं काढा, ठीक आहे, मग याचं काढा. याले त्रिकोणाचा फॉर्म्युला क्षेत्रफळाचा लावा आणि याले, ठीक आहे, चौकोनाचा, ठीक आहे, किंवा आयात असन तर आयताचा लांबी गुणिला रुंदीचा फॉर्म्युला लावा, ठीक आहे, आणि त्याले भागा,
ठीक आहे 43,560 तुमचं वावर एकरात निघन. आणि तुम्हाला सांगितलं जर वावरात कलमा किती मावते हे जर काढायचं आहे तर एका एकराचं ठीक आहे स्क्वेअर फूट घ्या 43,560 आणि किती बाय किती फुटावर झाडं लावत आहे ठीक आहे तर याचं कॅल्क्युलेशन काढून त्याला भागा. ठीक आहे लांबी गुणेला रुंदी किती बाय किती फुटाची 20/10 तर 20/10 भागा. ठीक आहे 20 गुणेला 10 भागा. ठीक आहे 10/18 तर 10/18 म्हणजे 180 भागा. तर असं करून काढा तुमचं उत्तर चुकणार नाही. म्हणजे व्यवहारिक ज्ञान घ्या डोंबडे हो. ठीक आहे असं कसं नाही ज्ञान नका घेऊ. ठीक आहे तर हे जे आहे तर याच्यानंतर तुमच्या मायबापाने विचारलं ठीक आहे तुम्हाला शेती करायचं काम पडलं ठीक आहे तर हे कॅल्क्युलेशन तुम्हालाच काढता आलं पाहिजे. ठीक आहे लय जबरदस्त मी माहिती तुम्हाला आता दिली. ठीक आहे जबरदस्त वाटली असन तर ठीक आहे हे जे माहिती ठीक आहे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा ठीक आहे सबस्क्राईब करा. ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणी पाठवा शेतकऱ्याच्या पोट्याच्या त्याच्यानंतर जे भूमिलेख अधिकारी आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याला माहितीच राहते ट्रेनिंगमध्ये शिकवते हे. ठीक आहे तर हे महत्त्वाची माहिती होती. ठीक आहे हे कोण्याही माणसाच्या कामाला येते. ट्रॅक्टरवाल्याला सुद्धा वावर मोजताना येत कास्तकाराच्या पोट्याला नाही मोजता येत तर ते सोयाबीन सोंगायला येते ते म्हणते ते वावर ठीक आहे 8 एकराचा पोट्टा नाही हे 10 एकर आहे म्हणते 10 एकराचे पैसे लागन. त्याच्या हातात टेप द्यायचा आणि त्याला मोजायला लावायचं. त्याला मोजता येते का पाहिजा. ठीक आहे भेंडही मोजता येत नाही लेखाले नुसतं फोकणाऱ्या ताणते मोजून पाहिजे म्हणते तो टेप आपणच द्यायचा त्याच्या हातातनं मोज बरं म्हणा. त्याला माहीतच नाही राहत हे कॅल्क्युलेशन का गेम आहे. तर लक्षात ठेवा. ठीक आहे तर हे ठीक आहे हे आपण ठीक आहे हे आपण एकरात किंवा हेक्टरमध्ये वावर कसं मोजायचं. ठीक आहे हेक्टरमध्ये काढायचं आहे तर 1,08,900 स्क्वेअर फुटानं भागाचं वावर हेक्टरमध्ये निघते. ठीक आहे तर ठीक आहे अशा पद्धतीनं वावर मोजता येते शेत मोजता येते आपलं. त्याच्यात कलमा कशा मावते ठीक आहे त्या कलमा किती आणायच्या याचं कॅल्क्युलेशन कसं काढायचं हे मी तुम्हाला आता सांगितलं. ठीक आहे तर बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओत दिली. ठीक आहे आज मराठी राजभाषा दिन आहे त्याच्या तुम्हाला शुभेच्छा. ठीक आहे आपली न्यूज ठीक आहे त्या TV चॅनलवर आली आहे लोकशाही TV चॅनलवर तिथं बघू शकता संध्याकाळी 6:30 वाजता त्याचं ठीक आहे प्रकाशन आहे. त्याच्यानंतर कोणाला जर ऑनलाईन क्लास करायची असेल तर ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या लिंक टाकतो आणि त्याच्यानंतर आपला एक व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलवर आणि आपली वेबसाईट आहे phoenixpuneripattern.com phoenixpuneripattern.com गुगलवर सर्च करा phoenixpuneripattern.com त्या वेबसाईटवर ठीक आहे तुम्ही जाऊन ठीक आहे MPSCचा कोर्स घेऊ शकता पोलीस भरतीचा ग्रामसेवक तलाठीचा घेऊ शकता. फक्त मला ठीक आहे सिलेबस कंप्लीट करायला 1 ते 1.25 वर्ष लागन. ठीक आहे ऑफलाईन ऑनलाईनच्या बॅच मॅनेज करून ठीक आहे हे सगळे मॅनेज करून मला 1 ते 1.25 वर्ष लागन जास्तही लागू शकते. तोपर्यंत थोडंसं धीर धरा. पैसे दिले कराय मास्तरले तर पसणार नाही कराय मास्तर पळून जाणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव जा. ठीक आहे तर मला बरोबर सगळे नॉलेज मी व्यवस्थित देतो. ठीक आहे आपण नॉलेजसाठी शिकतो पैशासाठी शिकून नाही राहिलो. नाही तर 60,000ची फी MPSC फाउंडेशनची 15,000 रुपयाची फी आहे. ठीक आहे सर्व 14 विषय शिकवणार आहे तिथं 1,000 रुपयेसुद्धा विषय नाही पडत. तर मराठीचे काही व्हिडिओ यूट्यूबवर आहे मॅथचे आहे प्लेलिस्टमध्ये पहा. ज्यांनी प्लेलिस्ट पाहिली नाही यूट्यूब चॅनल आहे आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा याच्यावर ठीक आहे MPSCच्या परीक्षा कशा असते UPSCच्या परीक्षा कशा असते PSI STIच्या कशा असते त्याचा पहिला पेपर कसा असते दुसरा पेपर सगळ्या सिलेबस टाकला आहे. ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या ठीक आहे प्लेलिस्टमध्ये सिलेबस नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यात बघा. मराठीची सगळे सिक्वेन्सनं व्हिडिओ आहे इंग्लिशचे सिक्वेन्सनं व्हिडिओ आहे 25-25 30-30 व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर भूगोलाची आहे वर्ल्ड जॉग्राफी बंदी फुकट शिकवली लेखो. त्याच्यानंतर ठीक आहे इकॉनॉमिक्सचे 25-30 व्हिडिओ आहे. ठीक आहे ते बघा. ठीक आहे वेगवेगळ्या विषयाचे आहे आंतरराष्ट्रीय भारत चायना सीमावादवर आहे. ठीक आहे राफेलवर आहे ते सर्व व्हिडिओ बघा. जर ते व्हिडिओ आवडले तर ठीक आहे आपलं एक व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये 8व्या 9व्या 10व्या क्रमांकावर व्हिडिओ सन कराय सरांचे MPSCचे ऑनलाईन क्लास कसे जॉईन करावे तिथं जा. तिथं तुम्हाला पासवर्ड ID बनवा लागते तो व्हिडिओ बघा त्याच्यात सांगितलं आहे कसं जायचं. आपलं ॲप्स नाही सध्या वेबसाईटच आहे ॲप बनवली तर मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पॅकेज घेऊ शकता. सिंगल जे गरीब पोरं आहे एखाद्यावर पॅकेज नाही घेऊ शकत ते सिंगल सब्जेक्टसुद्धा घेऊ शकते. ठीक आहे बाकीचे तर व्हिडिओ मी इथं जे लोकांच्या खूप महत्त्वाच्या कामाचे आहे ते व्हिडिओ इथं मी टाकतोच की जे जनरल कामाचे आहे जे कोणाला समजलं पाहिजे. ठीक आहे पोट्टम ते क्वांटम फिजिक्सवर घेतो भाऊ. ठीक आहे तर त्याच्यानंतर ठीक आहे तुम्हाला ऑफलाईन क्लास लावायचे आहे तर वर्धेत या रूम करून राहा आणि आपले क्लास जॉईन करा. ठीक आहे
आपले क्लास जॉईन करा. ठीक आहे. तर इथं येऊन तुम्ही क्लास जॉईन करू शकता. MPSCचे रोज 6 तास बॅच होते, सकाळी 4 तास, संध्याकाळी 2 तास ऑफलाईनची, आणि ऑनलाईनचे दररोजचे 2-3 व्हिडिओ मी टाकत जातो. रात्री 12-12:30 वाजेपर्यंत रेकॉर्ड करतो आणि टाकतो. ठीक आहे. सध्या कॅमेरा घ्यायचा आहे, चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा घेतला, आता आणणार आहे. ठीक आहे का. चांगल्या क्वालिटीचे अजून चांगले तुम्हाला फॉन्टिंग दिसन याच्यावरची क्लिअर. ठीक आहे. काल एक व्हिडिओ टाकला गणिताचा, तो कॅमेऱ्याने रेकॉर्ड केला होता. तर असे या आहे. तर ऑनलाईन तिथं सिंगल सब्जेक्टही घेता येते. ठीक आहे. फक्त सिंगल सब्जेक्ट घेतले 2-3 हजार फी जास्त जाते. ठीक आहे. एकादावन पॅकेज घेतलं, सर्व विषयाची MPSC फाउंडेशन बॅच घ्या. ऑनलाईन घ्यायची असेल तर काय पोलीस भरती राहो का ग्रामसेवक, ते घ्या. जास्तीत जास्त नॉलेज घेते. आतमधले प्रश्न आले तर तुमचे चुकणार नाही, एवढी मात्र गॅरंटी देतो. तर आजच्या दिवशी इथंच थांबतो आणि तुमची रजा घेतो. ठीक आहे. डिजिटल बोर्डवरही घेऊ, ते मोबाईलवर रेषा मारते, तो कॅमेरा आणा लागते, म्हणून डिजिटल बोर्डवरचे व्हिडिओ अजून येऊन नाही राहिले. त्या दिवशीच कॅमेरा मोबाईलनं घेतलं, त्याच्यावर पट्ट्या येत होत्या. ठीक आहे. तर तो पाहू आपण. ठीक आहे. आता भूगोलाचे 1-2 व्हिडिओ घेऊन टाकतो. ठीक आहे. तर आजच्या दिवशी इथंच थांबतो. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फोटो काढायचा असेल काढून घ्या.